नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। हंडरगुडी येथे शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा, व्याजाच्या पैशासाठी मानसिक त्रास दिल्याचा आरोप। उदगीर तालुक्यातील हंडरगुडी शिवारातून एक गंभीर घटना समोर आली आहे। व्याजाने दिलेले पैसे आणि त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार शिवीगाळ, धमकी आणि मानसिक त्रास देऊन एका 45 वर्षीय व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी वाढवणा बुद्रुक पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मृत व्यक्तीचे नाव रामदास शिवाजी बोळेगावे, वय 45 वर्ष, राहणार हंडरगुडी, तालुका उदगीर असे आहे। शेती तसेच पिग्मी एजंट म्हणून ते काम करत होते। फिर्यादी विलास शिवाजी बोळेगावे यांच्या तक्रारीनुसार विक्रम उर्फ जंटू राजपाल माने, जीवन चंद्रकांत माने आणि चंद्रकांत माने तिघेही राहणार हाडी, तालुका उदगीर यांनी संगनमत करून रामदास बोळेगावे यांना व्याजाने घेतलेले पैसे आणि त्यावरील व्याज परत करण्यासाठी वारंवार त्रास दिल्याचा आरोप आहे। या त्रासामध्ये शिवीगाळ, धमकी आणि मानसिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या मानसिक त्रासाला कंटाळून रामदास बोळेगावे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला। ही घटना 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6:30 वाजण्यापूर्वी हंडरगुडी शिवारातील मोरतडवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडाजवळ घडल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे। या प्रकरणी BNS कलम 108, 351(2), 351(3), 352 आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे यांच्या माध्यमातून करण्यात आली असून पुढील तपास वाढवणा बुद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड स्वतः करीत आहेत। दरम्यान या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ही होती हंडरगुडी येथील घटनेची महत्त्वाची अपडेट। अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।